विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत डिप्रिशिएशनचा महत्त्वाचा पार्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आता कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, तर फंक्शन ऑफ फंक्शन. म्हणजे आता साइन एक्स जर आपण पाहिलं तर साइन एक्स हे स्टँडर्ड आणि सिंपल फंक्शन आहे. तर साइन ऑफ 5x जर असलं तर आपण त्याला कंपोजिट फंक्शन म्हणतो, म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन. जे 11वीत आपण पाहिलं होतं FOG म्हणजे काय, एफ ऑफ जी ऑफ एक्स किंवा GOF म्हणजे जी ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे त्याला आपण म्हणतो कंपोजिट फंक्शन. म्हणजे या टाईपचं जर फंक्शन असेल तर आपण काय करतो, याला कसं लिहितो, एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजेच कंपोजिट फंक्शन. सिंपल एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर आता साइन ऑफ x² प्लस 5 हे झालं कंपोजिट फंक्शन. म्हणजे साइन हे एक फंक्शन आणि त्याच्यात परत x² प्लस 5 म्हणून फंक्शन ऑफ फंक्शन. किंवा e⁻tan x म्हणजे e⁻x हे फंक्शन होतं, पण आता e⁻tan x म्हणजे e⁻ आणि परत tan x म्हणजे हे एक फंक्शन झालं. किंवा लॉग ऑफ साइन x, लॉग आणि परत साइन म्हणजे लॉग ऑफ साइन x हे एक फंक्शन झालं. किंवा मग आपण याला असंही लिहू शकतो, साइन ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स म्हणजे हे काय झालं, तर फंक्शन ऑफ फंक्शन ऑफ फंक्शन. एक फंक्शन, दुसरं फंक्शन आणि तिसरं फंक्शन म्हणजे साइन ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स. आपण याच्या आधी काय पाहिलंय, सिंपल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा. मग साइन एक्स असेल, e⁻x असेल, लॉग एक्स असेल, कॉस एक्स असेल. पण याच्यात काय, साइन ऑफ फंक्शन, e⁻ फंक्शन, लॉग ऑफ फंक्शन, साइन ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स. तर या टाईपचे जर फंक्शन्स असतील तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा ते आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनमध्ये. आणि त्याच्यासाठी आपण एक थेरम, त्याआधी एक थेरम आपल्याला समजून घ्यावा लागेल. त्या थेरमला म्हणतात चेन रूल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर तुम्हाला चेन रूल समजून घेणं महत्वाचं आहे. थेरमचं स्टेटमेंट बघा आधी, इफ y इक्वल टू एफ ऑफ यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू म्हणजे y फंक्शन डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड u इक्वल टू जी ऑफ एक्स म्हणजे u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, देन प्रूव्ह दॅट dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. म्हणजेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हणजे y ऑफ एफ ऑफ यू आणि g इक्वल टू जी ऑफ एक्स असेल तर y इज अ फंक्शन ऑफ x म्हणजे y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि हा जो रूल आहे dy बाय dx इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx यालाच म्हणतात चेन रूल. आलं लक्षात. बघा मग त्याचं सोल्युशन. आता आपण लेबनिझ नोटेशनमध्ये इन्क्रीमेंट पाहिली होती, तर त्या इन्क्रीमेंटचा वापर करून आपल्याला हे थेरम प्रूव्ह करायचे आहे. लेट डेल एक्स इज स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स, डेल यू इज स्मॉल इन्क्रीमेंट इन यू अँड डेल वाय इज स्मॉल इन्क्रीमेंट इन वाय. म्हणजे डेल एक्स, डेल यू आणि डेल वाय ह्या तुमच्या एक्स, यू आणि वाय याच्यात इन्क्रीमेंट घ्यायचे. इन्क्रीमेंट म्हणजे काय, तर स्मॉल पॉझिटिव्ह नंबर बट ग्रेटर दॅन 0. आलं लक्षात. म्हणजे पॉझिटिव्ह असेल म्हणून ग्रेटर दॅन 0 बट अँड नियर अबाउट 0. आता बघा, कन्सिडर डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू डेल वाय बाय डेल एक्स. याच्यात आपण काय करायचं आहे, यू ऍडजस्ट करायचं आहे. बघा, डेल वाय बाय डेल यू इंटू डेल यू बाय डेल एक्स. तुम्ही डेल यू जर कॅन्सल केला तर तुम्हाला परत हेच मिळेल. म्हणजे आपण काय केली, ऍडजस्टमेंट केलेली. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्याला जे काही प्रूव्ह करायचं असेल त्याला डेलच्या फॉर्ममध्ये लिहून घ्या, असंही तुम्ही ते लक्षात ठेवू शकतात. त्याच्यानंतर याला काय करायचं, टेकिंग लिमिट ॲज डेल एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं आहे, लिमिट लावायचं आहे. बघा, टेकिंग लिमिट ॲज del x tends to 0. Then we get काय मिळेल आपल्याला, बघा आता, लिमिट del x tends to 0 del y by del x is equal to limit del x tends to 0 del y by del u into limit del x tends to 0 डेल यू बाय डेल एक्स. आलं लक्षात. आता इथं बघा, डेल वाय बाय डेल एक्स हे तर लिमिट आहे, डेल वाय बाय डेल यू पण लिमिट इथं काय आहे, डेल एक्स टेन्स टू 0.
आता मी तुम्हाला आधी सांगितलं की डेल एक्स टेन्स टू 0 आहे, म्हणून डेल यू टेन्स टू पण काय असणार आहे तुमचा 0. म्हणून या इक्वेशन मध्ये लिहिताना काय करायचं, लिमिट डेल एक्सच्या जागेवर डेल यू लावायचं. म्हणजे डेल यू टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल यू इंटू लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 आणि डेल यू बाय डेल एक्स. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. आता आपण स्टेटमेंटचा विचार करायचा आहे. बघा स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, इफ वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. आता वाय डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू आहे म्हणजे काय, डी वाय बाय डी यू इज एक्झिस्ट अँड फायनाईट. म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू एक्झिस्ट होतो. बघा मग गिवन but given y is differentiable function of u and u is differentiable function of x. हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच काय बघा, डी लिमिट डेल यू टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल यू is equal to dy by du. Y is a differentiable function of u and limit del x tends to 0 del u by del x is equal to काय, तर u is differentiable function of x. आता या दोन्ही व्हॅल्यू काय करायचं, इक्वेशन 1 मध्ये पुटअप करायचे. therefore equation 1 becomes काय, इक्वेशन 1 लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू, बघा आता डेल वाय बाय डेल यू ॲज लिमिट डेल यू टेन्स टू 0 काय आहे, डी वाय बाय डी यू आणि डेल यू बाय डेल एक्स म्हणजे काय, तर डी यू बाय डी एक्स. म्हणजेच काय झालं, हे डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स आणि याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. आता या इक्वेशन मध्ये काय झालं, ही RHS एक्झिस्ट होते. म्हणजे RHS ला तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मिळतोय, म्हणजे डेरिव्हेटिव्ह तुमचा एक्झिस्ट होतोय आणि फायनाईट म्हणजे dy बाय du आणि du बाय dx. आता हे इक्वेशन कसं आहे, इक्वल आहे. मग इक्वेशन सेकंडची जर RHS एक्झिस्ट होत असेल तर LHS ऑल्सो एक्झिस्ट. बघा RHS एक्झिस्ट होते म्हणून काय, LHS एक्झिस्ट. RHS ऑफ इक्वेशन 1 इक्वेशन 2 एक्झिस्ट, therefore LHS of 2 also exist. Also exist म्हणजे काय, तर लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू काय, तर डी वाय बाय डी एक्स. देअरफोर आता ही व्हॅल्यू इक्वेशन सेकंड मध्ये टाकायची. म्हणजेच काय, देअरफोर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. आणि यालाच म्हणतात चेन रूल. म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन असेल तर आपण असं सॉल्व करू शकतो. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन असेल तर आपण या प्रकारे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. आलं लक्षात. आणि यालाच म्हणतात डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. तर याच्यावरचे काही सिंपल एक्झाम्पल्स आपण आता पाहणार आहोत. आता बघा एक्झाम्पल सॉल्व करताना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. कंपोजिट फंक्शन सॉल्व करताना आपण डायरेक्ट मेथड पण यूज करू शकतो आणि चेन रूलने पण सॉल्व करू शकतो. आधी हे एक्झाम्पल मी तुम्हाला बाय चेन रूलने सॉल्व करून दाखवतो आणि नंतर आपण त्याला डायरेक्ट सॉल्व करू. बघा आता y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 म्हणजे y इज इक्वल टू रूट हे एक फंक्शन झालं आणि एक्स स्क्वेअर प्लस 5. याला सॉल्व करताना काय करायचं, लेट y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ u वेअर u इज इक्वल टू काय झालं आता, वेअर u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5. म्हणजे आता बघा y इज अ फंक्शन ऑफ u अँड u इज फंक्शन ऑफ x.
हे पण स्टँडर्ड फंक्शन झालं आणि हे पण काय आहे तुमचं स्टँडर्ड फंक्शन. आता वायला डिफरन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू यू करायचं आणि यूला डिफरन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू यू इज इक्वल टू, आता रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/2 रूट एक्स, हा स्टँडर्ड फॉर्म्युला 1/2 रूट एक्स. पण एक्स म्हणजे इथं काय येतं यू दिलेला आहे आणि इज इक्वल टू पुढे 1/2 रूट यू, बट यू इक्वल टू व्हॉट एक्स स्क्वेअर प्लस 5, म्हणून एक्स स्क्वेअर प्लस 5 हा झाला तुमचा dy बाय du, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू यू. तसंच पुढे u कसा आहे इन टर्म्स ऑफ एक्स, मग याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण u फंक्शन कसं आहे इन टर्म्स ऑफ एक्स इज इक्वल टू, आता हा एक्स स्क्वेअर म्हणजे इथं एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरायचा n इंटू एक्स रेस टू n मायनस 1, म्हणजे हा काय झाला ट्वाइस एक्स प्लस 5 कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0, म्हणजे फायनली याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर ट्वाइस एक्स. मग आता चेन रूल वापरायचा, वय नो चेन रूल. काय चेन रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे आपण इकडे यू घेतलेला आहे त्यामुळे आपण इथं यू वापरणार. जर सपोज तुम्ही वाय इक्वल टू रूट व्ही म्हटलं असतं याला, हे फंक्शन जर तुम्ही व्ही म्हटलं असतं तर आपण इथं काय लिहिलं असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू व्ही आणि डीव्ही बाय डीएक्स. आपण यू घेतल्यामुळे आपण काय केलं इथं डीवाय बाय डीयू इंटू डीयू बाय डीएक्स घेतलेला आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेला आहे, डीवाय बाय डीयू काय 1/2 रूट, मग 1/2 रूट, रूटमध्ये काय एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू डीयू बाय डीएक्स ट्वाइस एक्स. पुढे हा 2 कॅन्सल झाला आणि काय शिल्लक राहत आहे फक्त एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. हे झालं बाय चेन रूल. आता हेच एक्झाम्पल आपण डायरेक्ट मेथडने कसं सॉल्व्ह करणार बघा. आपल्याला दिलेलं काय y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे रूटचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय येतो 1/2 रूट एक्स. बस हाच फॉर्म्युला यूज करायचा, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/2 रूट, म्हणजे रूटमध्ये जे काही असेल ते एक्स स्क्वेअर प्लस 5. आणि आता हे एक्स स्क्वेअर प्लस 5 हे स्टँडर्ड, हे सिंपल फंक्शन नाही, एक्स स्क्वेअर प्लस 5 म्हणजे रूटमध्ये परत फंक्शन आहे, म्हणून काय करायचं याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. बघा काय होतं 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स आणि 5चा 0, म्हणजेच काय झालं हे ट्वाइस एक्स अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. 2 कॅन्सल झाला, काय मिळेल एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. बघा आन्सर जर तुम्ही टॅली केलं तर हे बाय चेन रूल आणि हे आपण डायरेक्ट मेथडने सॉल्व्ह केलं. पुढचं एक्झाम्पल y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स, हे पण आपण डायरेक्ट मेथडने सॉल्व्ह करू शकतो. आता आपल्याजवळ साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज इक्वल टू काय येतो कॉस एक्स, बरोबर. मग मी काय करेल आता डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे आपल्याला, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस, म्हणून कॉस. पण इथं एक्स नाहीये तर काय दिलेलं आहे तुम्हाला लॉग एक्स दिलेला आहे, म्हणून लॉग एक्स. आता हे लॉग एक्स परत फंक्शन आहे, म्हणून या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स झालं इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येतो 1/x झालं. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, y इज इक्वल टू ई रेस टू tan x. आता आपल्याजवळ ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज इक्वल टू काय येतो तर ई रेस टू एक्सच येतो. मग ई रेस टू टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह वापरायचा, ई रेस टू एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू टॅन काय येईल परत ई रेस टू टॅन. पण हे टॅन एक्स परत फंक्शन आहे म्हणून परत डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, म्हणजेच
यालाच आपण चेन रूल म्हणतो. फक्त आपण काय करतोय, डायरेक्ट मेथड वापरतोय. सेपरेट न करता डेरिव्हेटिव्ह वापरला म्हणजे इझिली सॉल्व्ह होतं. आणि टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय येतो तर सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन आपण बाय चेन रूल पण सॉल्व्ह करू शकतो. चेन रूलने एवढे थोडी लेंथी प्रोसेस असेल आणि डायरेक्ट मेथडने आपण डायरेक्ट सॉल्व्ह करतो. मग डायरेक्ट मेथडमध्ये आपण कुठले फॉर्म्युले वापरले, जे फॉर्म्युले आपण स्टँडर्ड फॉर्म्युले आधी पाहिले होते, स्टँडर्ड फंक्शन्स, तेच फॉर्म्युले फक्त फंक्शन ऑफ फंक्शन असल्यामुळे आपण काय करतो, त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतो. म्हणजे जे काही इथं फंक्शन असेल त्याचा परत डेरिव्हेटिव्ह, इकडे लॉग फंक्शन आहे म्हणून त्याचा परत डेरिव्हेटिव्ह. असेच काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दाखवेल.